नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोवाणी। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य वाटण्यासाठी व पॉझिटिव्ह टिप्स नेहमीप्रमाणे। राशी मेष। मेष राशीला किंग ऑफ पेंटाकल्स आलेला आहे। खूप छान कार्डाने सुरुवात आहे आणि किंग ऑफ कप्स दोन्ही कोट कार्ड आहे, त्यामुळे असं दाखवते की आठवड्यामध्ये काही ना काही महत्त्वाची कामं तुमच्या हाताने होत आहेत। जॉबमध्ये सर्व्हिस असेल तिथं, तुमच्या कामाच्या ठिकाणी काही मोठ्या उलाढाली असेल, इन्व्हेस्टमेंट असेल किंवा तुम्हाला प्रचार करायचा असेल तर तिथं, आणि दुसरं काही मोठ्या लोकांच्या गाठीभेटी, हे पण पॉझिटिव्ह आहे की खूप लोक मोठी तुमच्या गाठीभेटीला भेटत आहे या आठवड्यामध्ये। त्यांच्याकडनं बिझनेसच्या डेव्हलपमेंट किंवा बिझनेसची काही आपले होणार आहे आणि संपत्ती कारक आठवडा आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला संपत्ती मिळू शकते, त्यामुळे तुम्ही त्याचं कामावरती फोकस करा आणि जे काय तुम्ही ठरवलेलं आहे त्या प्लॅन हिशोबाने तुम्ही पुढे जावा। आठवडा चांगला आहे। काम झाल्याशिवाय कोणालाही बोलू नका, हे मेष राशीला थोडंसं तोंडात राहत नाही म्हणून सांगावं लागतं। वृषभ राशी। वृषभ राशीला चॅरियट कार्ड आलेला आहे की तुम्हाला तुमचा प्रवास सुखकर करायचा असेल तर सगळं व्यवस्थित बघून, वातावरण बघून जे काय उपाययोजना करायच्या आहे त्याच्याकडनं करा। कार प्रवास, मोठं विमान जर्नी किंवा तुम्हाला परदेशात जायची संधी मिळाली असेल तर सगळं वातावरण चेक करून या आठवड्यामध्ये प्रवास करा। थोडंसं दुर्घटना किंवा डिलेचं कार्ड आहे, डिले होऊ शकते आणि तुम्हाला मानसिक संताप होऊ शकतो। सेलिब्रेशन पार्टी पण या आठवड्यात आहे, कुणाच्या विवाहामध्ये जायचं आहे, साखरपुड्यात जायचं आहे, एखादी मोठी बर्थडे पार्टी आहे किंवा कुणाला प्रमोशन मिळालेलं आहे त्याची पण पार्टीमध्ये जायचा मौका मिळेल। पण सगळं वातावरण बघून प्रवास करा, रात्रीच्या अजिबात नको। दुसरी गोष्ट, पेज ऑफ पेंटाकल्स स्थिरतेकडे कल आहे, इन्व्हेस्टमेंट चांगलं होणार आहे। जे वरिष्ठ लोक आहे तुमच्या घरातली त्यांची मतं ऐकायला सुरुवात करा। काही वेळा त्यांना तुम्ही विचारतच नाही आणि डायरेक्ट डीलिंग करता किंवा बिझनेस करता किंवा इन्व्हेस्टमेंट करता, नंतर पश्चाताप होतो की आम्ही त्यांना विचारलं असतं तर बरं झालं असतं। या आठवड्यात विचारायला सुरुवात करा। मिथुन राशी। हे बघा, मिथुन राशीला कार्ड्स काय म्हणतात, त्याला एक पॉझिटिव्ह समाधान मिळताना दिसत आहे की ओके डन, आता माझं काम वेळेवरती झालेलं आहे, मी परीक्षेची तयारी केलेली आहे आणि आता जे काय रिझल्ट येणार ते मला पॉझिटिव्ह येणार आहे। स्ट्रेंथ बघा केवढं वाढलेलं आहे आणि या स्ट्रेंथवरती तुमचं काम चालू आहे, तर तुम्हाला या आठवड्यामध्ये स्ट्रेंथ वाढवायचं आहे। पॉझिटिव्ह डिसिजन, परफेक्ट डिसिजन घ्यायचं आहे। जिथे असं तुम्हाला वाटतं की मला हे निगेटिव्ह आहे, अजिबात विचार करायचा नाही। काही लोकांकडनं तुम्हाला शाबासकी मिळेल कारण तुमचं काम एकदम परफेक्ट आणि प्लॅनिंग वाईज असणार आहे। मिथुन राशीला या आठवड्यामध्ये काही मोठी लोक तुम्हाला अचानक संधी देतील, काही लोकांकडनं तुम्हाला शाबासकी मिळेल, तर तुम्ही घ्यायला विसरू नका। एक्झाममध्ये रिझल्ट पण पॉझिटिव्ह आहे। कर्क राशी। कर्क राशीला ब्रोकन हार्ट विथ सन आले। मोठ्या लोकांकडनं काही घृणास्पद वागणूक, अपमानजनक शब्द किंवा व्यवहार तसा होणार आहे जे तुम्हाला दुखेल। तुमचे पैसे घेऊन तुम्हालाच उलट अंगावरती येणार आहे। म्हणजे या आठवड्यामध्ये मोठी रक्कम कुठल्याही व्यक्तीला द्यायची नाही। जे काय देणार त्याची लिखापडी होणार, सक्का भाऊ असेल तर। मी खूप असे उदाहरण बघितलेले आहे, ओळखीचे आहे, जिवलग फ्रेंड आहे, 15-20 लाखाचे व्यवहार झालेले आहे। एक पण कागदावरती सिग्नेचर नाही आहे, कुठं रेकॉर्डिंग नाही आहे, कुठं फोटो नाही आहे आणि आता समोरची व्यक्ती फिरली आहे की तुम्हाला कधी दिलेलास, असे करणारे पण लोक आहे। त्यामुळे या आठवड्यामध्ये खूप सावधानतेचा इशारा आहे। कर्क राशीला एकही काम असं कुठलंही करू नका की ज्याचं प्रूफ राहणार नाही।
मग लग्न ठरलं असेल, लग्नाची व्यक्तीची पार्टीची काही तयारी चालू असेल, तरीही तुम्ही पेमेंट करताना जे काय आहे ते प्रूफ ठेवा. सोनं चांदी याची बिलं खरेदी करताना प्रूफ ठेवा. पैसे कुठे दिले, कसे दिले त्याचे प्रूफ ठेवा. या आठवड्यामध्ये सजाग राहा. आणि हे सगळ्या लोकांचा ते टिप आहे की सगळ्यांनी असं वागायलाच पाहिजे. सिंह राशी. सिंह राशीला प्रेग्नंट लेडीला थोडंसं डिलेव्हरीमध्ये प्रॉब्लेम येण्याची शक्यता वाढलेली आहे. थोडं स्वास्थ्य बिघडताना दिसत आहे. काही लोकांकडनं जजमेंट चुकताना दिसत आहे. तुम्हाला असं वाटेल की तुमचं जजमेंट पण चुकलं. काही लोकांनी तुमची फसवणूक केली दवाखान्यामध्ये किंवा बाहेर किंवा औषध देताना. थोडीशी कंडिशन नाजूक दिसत आहे. पहिल्यापासून उपचार करा, ओके होईल. अन्यथा तुम्हाला थोडासा त्रास या आठवड्यामध्ये सिझेरियन सारख्या घटना होणार आहे. दुसरी गोष्ट, घरामध्ये काही लोकांना प्रवास करून पुढे जायची तयारी आहे आणि अचानकच प्रमोशन आणि बदली दोन्ही होणार आहे. प्रमोशन चांगली गोष्ट आहे, पण घरापासून लांब जावं लागणार आहे, बदलीची गोष्ट आहे. जे काही लोकांना आवडेल, काही लोकांना नाही आवडेल, पण नाइलाज आहे, करणं भाग पडेल, कारण हे जीवनचा एक भाग आहे. कन्या राशी. कन्या राशीचा संघर्ष आता संपत आहे. काही लोकांनी जर त्रास दिला असेल, तुमची मान खाली केली असेल, तुमच्याबद्दल निगेटिव्ह काही बदल केला असेल, बोलले असेल, प्रचार केला असेल, ते सगळं संपुष्टात येणार आहे. पॉझिटिव्ह वेळ आहे. संघर्षाचा महिना आहे. थोडासा संघर्ष वाढेल, परंतु तलवारीचा धारेवरती तुमच्या संघर्षाला आता एक स्वाभिमानाचं रूप येणार आहे. अभिमान नाही म्हणत, स्वाभिमान म्हणत आहे. कारण जे लोक कर्तृत्ववान आहे ते लोक खूप संघर्ष करून पुढे आलेले असतात आणि ते लोकांचं रूडनेस थोडं वाढलेलं असते. का तर खूप लोकांनी त्यांना धक्के मारलेले असतात. म्हणून त्यांना असं वाटते की प्रत्येकजण मतलबी आहे, माझ्याबरोबर मतलबानच आलेलं आहे, मी पहिल्यापासून स्ट्रॉंग राहू, त्यामुळे माझ्यावरती आता कोणाला मी हावी होऊ देणार नाही. मग लोकांना काय वाटतं, याला अभिमान आलाय किंवा रूडनेस आहे, पण हे स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी असते आणि ते स्वाभिमान आहे. तर कन्या राशीला पण असाच अनुभव येणार आहे. तर तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडाल. लोकांबरोबर मिसळताना तुमचे सिक्रेट सांगू नका, हे महत्वाचं आहे. तुला राशी. तुला राशीला ॲप्रिशिएशन मिळत नाही किंवा कुठे शाबासकीची अपेक्षा होती, त्यांच्याकडनं काही मिळालं नाही तर त्याचा त्रास आहे. हे बघा, 3 ऑफ पेंटाकल्स, 8 ऑफ कप्स आणि 10 ऑफ स्वॉर्ड्स. 10 ऑफ स्वॉर्ड्स म्हणजे ज्यांना तुम्ही मदत केली त्यांनीच तुमच्या पाठीत वार केलाय. ज्यांना तुम्ही खूप सांभाळलं त्या लोकांनी तुमच्याबद्दल वाईट बोललेलं आहे. ज्यांच्यावरती पैसे खर्च केलं, घरामध्ये ठेवून घेतलं, खाऊ पिऊ घातलं, तेच तुमच्या विरोधात केलेले आहे. मग हे देवरानी जेठानीमध्ये होतंय, भावा भावामध्ये होतं, जॉईंट फॅमिलीमध्ये होतं किंवा एखाद्या को बँकिंगमध्ये किंवा तुम्ही खूप लोकांबरोबर एखाद्या कंपनीमध्ये काम करता तिथं होतं. मग थोडासा संघर्षपूर्ण आठवडा आहे. या आठवड्यामध्ये शांतता ठेवल्याशिवाय काही पर्यायच नाही आहे. वाद विवाद चुगली इथलं इथं 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 कुणाचं कुणाला सांगायचं नाही आहे. परत आरोप तुमच्यावर येऊ शकतात. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला आताची वेळ खूप चांगली आलेली आहे आणि ग्रहमान एकदम पॉझिटिव्ह आहे. थोडासा निगेटिव्ह पॉईंट न बघितलं तर इथं काही वाईट ग्रहाची महादशा ज्यांना चालू आहे त्या लोकांना हेल्थ प्रॉब्लेम जाणवणार आहे. अचानक डोक्यामध्ये मार लागणे, सर्जरी होणे, डोळ्यामध्ये मार लागणे, सर्जरी होणे किंवा तुम्हाला पाठीमध्ये अचानकच वेदना होणे. थोडंसं तुमच्या बॅक बोन्सवरती प्रॉब्लेम येणार आहे.
तर या आठवड्यामध्ये असे काही काम करू नका, वजन उचलू नका, खेळ खेळू नका, स्लीप होऊ नका. तर या आठवड्यामध्ये थोडंसं धोक्यापासून सावधानतेचा इशारा आहे. काही लोकांना हे तत्वतत्व होणार आहे. हनुमान चालीसा, महामृत्युंजय जप चालू करा. धनुराशी. धनुराशीला मून कार्ड आहे. हे मून कार्ड तर थोडंसं निगेटिव्ह पॉझिटिव्ह मिश्र असतो आणि इमोशन्सवरती कंट्रोल नाही हे दाखवतं. इमोशनवर कंट्रोल अप अँड डाऊन्स आहे. काही जस्टिस मिळालेलं होतं ते मिळालेलं नाही आहे. इनसिक्युरिटी फार आहे. रिलेशनबद्दल, कामाबद्दल, न्यू बिझनेसबद्दल, एखाद्या हॉटेल व्यवसायाबद्दल किंवा तुम्ही झालेले इन्व्हेस्टमेंटबद्दल होऊ शकते. मग हे एक आठवडा आहे. थोडंसं फिअरमधलं बाहेर या, निघून जाईल, पण त्याच्यासाठी गाजाविजा किंवा तांडव त्रास करून घेऊ नका. सूचना आहे की घरामध्ये शांततेचं वातावरण ठेवा, कारण तुम्ही त्रस्त आहे म्हणून घराला त्रस्त करणार हे कुठला उपाय नाही आहे. मकर राशी. टावर काढणं सुरुवात आहे. नॉट गुड कार्ड. असं म्हणते की खूप मोठी उलाढाल पैशाची करायला गेला तरी पण लॉस आहे. अचानक मोठा प्रवास गाडीनं रात्रीच्या वेळी केला तरी प्रॉब्लेम आहे. पाण्याच्या ठिकाणी, मोठ्या ठिकाणी फिरायला गेला, आम्हाला काय होत नाही, आम्ही तर लई मोठे स्विमर आहे, आम्हाला काय होणार, कॉन्फिडन्स तुमचा लो झाला आहे किंवा हाय झाला आहे, त्रास आहे. हे ह्या महिन्यात मी सगळ्यांनाच सूचना देत आहे की अशा ठिकाणी जाऊच नका जिथं जीवाला धोका आहे. एकाचा एक्झाम्पल बघून जर आपण सुधारलो नाही तर आपल्यासारखं मूर्ख कोण नाही. हे इथं तुम्हाला पण लागू पडणार आहे. मूर्ख मानत नाहीये, पण हे एक सूचना आहे. असं तुम्ही कुठलंही वागणूक करू नका. सिक्युरिटी हेल्पिंग हँड, आपल्या पाठीमागच्या लोकांची सिक्युरिटी हेल्पिंग हँड व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचं इन्व्हेस्टमेंट या आठवड्यामध्ये खूप चांगल्या ठिकाणी करा. काही लोकांना असं वाटते की आपलं इन्व्हेस्टमेंट सगळंच एका ठिकाणी ओतून टाकूया, एका शेअरमध्ये लावून टाकूया किंवा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये घालूया. करायचं नाही. 4 ठिकाणी 50-50-50 करत करा, 20-25 करत करा. कारण इथं नुकसान झालं तर सगळंच एकदम जाईल. कुठंतरी बॅलन्सचा ग्राफ नक्की होणार. मकर राशी. मकर राशीला प्रवासाचं नियोजन आलेलं आहे. काही मोठ्या कामाची ऑफर येताना दिसत आहे. जॉईंट व्हेंचर काम होणार आहे किंवा पार्टनरशिपमध्ये एखादा न्यू बिझनेस ओपनिंग करायची वेळ आली आहे. मग न्यू बिझनेस असा पण असू शकतो, फूड रिलेटेड आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट आहे, तुम्हाला ट्रॅव्हल्सचं कार्ड आहे आणि असं दाखवतं की तुम्हाला पाण्याच्या संबंधी काही वस्तू आहे, लिक्विडिटी, तर लिक्विड फॉर्मच्या काही वस्तू आहे, पेट्रोल आहे, पेट्रोल पंप आहे, अशा ठिकाणीचं काही इन्व्हेस्टमेंट येणार आहे. ज्यांची जसे स्वप्न पूर्ण करायला हरकत नाही आहे. शाळेच्या मुला मुलींना सूचना आहे. कार्डमध्ये असं आलेलं आहे, ओव्हर पळापळी या आठवड्यात करायची नाही आहे. ॲक्चरचं पण खाड आलेलं आहे. सूचना आहे, सांभाळून घ्या. कुंभ राशी. कुंभ राशीला डेव्हिल कार्ड विथ कोर्ट कचेरी कार्ड आहे. आपला केसचा निकाल आपल्या विरोधात जाऊ शकतो. शॉकिंग आहे. पूर्व तयारी जर तुमची चांगली असेल, व्यवस्थित केलं असेल तर एखाद वेळा परत यश खेचून आणू शकता. जर तुम्हाला ही सूचना मिळाली आहे, तुमच्या घरामध्ये असं काही चाललेलं आहे. समोरच्या व्यक्तीकडनं डॉमिनन्स वाढणार आहे, पैशाची देवाणघेवाण होणार आहे आणि काही फैसले बदलले जाणार आहे. असं काही तुम्हाला जाणवत असेल तर तुम्हाला उपाययोजना तुमच्याकडनं पण स्ट्रॉंग कराव्या लागणार आहे. डेव्हिल कार्ड आहे, सुटकेचं कार्ड आहे, परंतु त्रासदायक सुटका. ह्याच्यामध्ये दंड बसू शकतो, जेल यात्रा होऊ शकते, काही लोकांना मोठी रक्कमेचा लॉस होऊ शकतो, काही जोड्या कंपन्या बंद होऊ शकतात. हे पूर्ण टोटल कोर्ट कचेरीचं कार्ड आहे. जर या आठवड्यामध्ये लक्ष ठेवलं कुंभ राशीनी तर थोडं निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह होऊ शकतं. मीन राशी.
मीन राशीला मीन राशीचंच कार्ड आहे आणि हॅपीनेसचं कार्ड आहे. म्हणजे घरामध्ये अर्थपूर्ण वातावरण पूर्ण आणि शांततापूर्ण वातावरण आहे. हजबंड वाईफनी कॉम्प्रोमाइज केलेलं दिसत आहे. काही ठिकाणी महत्त्वाचे दोरे धागे असे सापडणार की ज्याच्यामध्ये तुम्ही मायनसमधनं प्लस होणार आहे. जे काम होत नव्हतं त्याच्यातनं 4 काम होणार आहे. जे लोक मदत करत नव्हते ते करणार आहे. ग्रह मान विशेष उपायकारक आहे. अशा वेळी तुम्ही गर्व करायचा नाही, कमेंट करायचा नाही. आरोग्य सांभाळायचं, इन्व्हेस्टमेंट पॉझिटिव्ह करायचं, नुकसान होत नाही. मुलांची काळजी, लहान मुलांची खास करून सायकलीवर जे फिरतात त्यांच्यासाठी फ्रॅक्चरचं किंवा मोठं घातपातचं नुकसान आहे. संध्याकाळी जिथं ट्रॅफिक आहे, जिथं खूप वर्दळ आहे, अजिबात मुलांना पाठवायचं नाही. हे घेऊ नये, ते घेऊ नये, मला एवढं आणून दे, नो. तुम्ही ऑनलाईन मागवा, स्वतः जाऊन घेऊन या. अशा वेळेत घेऊन या जिथं ट्रॅफिक नसणार. पण यावेळी आठवड्यामध्ये मुलाला पाठवू नका. दुर्घटना झाले तर जबाबदार तुम्ही आहे. कार्डमध्ये येते म्हणून मी सूचना देते. होणार याची गॅरंटी नाही. आपण काळजी घेतली तर हे होत नाही. परंतु काही लोकांना होणार जे निष्काळजीपणानं वागणार आणि जे बघत नाही त्यांना मी काय सांगू शकते. म्हणून फॉरवर्ड करा लोकांना शो की ज्याच्यामुळे बघता येणार आणि सावरता येणार. हे होतं 12 राशीचे भविष्य. आता आपण बघूया वाढदिवसाची माहिती. पेंटाकल्स, स्वॉर्ड्स, कप्स असं दाखवते की स्थिरतेकडे कल करण्यासाठीचं पूर्ण वर्ष तुमचं धडापडीमध्ये जाणार आहे. तुम्हाला असं वाटणार आहे की माझं घर वास्तूचं स्वप्न ह्या वर्षभरामध्ये कसंही करून पूर्ण करायचं आहे. मग हे जिद्द आहे, हे चांगली गोष्ट आहे. ह्याच्यासाठी तुम्ही धडपडला तर 4 पैसे कुरकुरतील आणि ते तुमचं स्वप्न पूर्ण पण होणार. जिथं वास्तूचं बांधकाम बंद पडलेलं आहे, ज्यांचा वाढदिवस आहे आणि तुमच्या घरामध्ये अशी काही परिस्थिती आहे, पहिला तुम्ही ते वास्तूचं बांधकाम पूर्ण करा. अर्धवट वास्तू अर्ध शरीर आहे. जसं शरीर उघडं ठेवलं आणि त्याला कपडे नाही घातलं तर अनेक बिमारी आपल्या शरीराला होऊ शकते आणि माइंडची स्थिती तर विचार करू नका, इतकी भयानक होऊ शकते. वास्तूचं सेम तसं आहे. अर्धवट वास्तू बिन कपड्याचं वास्तू असतं. त्याला जर तुम्ही आधार नाही दिला, व्यवस्थित रंगरोगाटी नाही केलं, पूर्णत्व नाही दिलं तर ते वास्तू पुरुषचा जो भाग डिफेक्टिव्ह आहे, जिथं काम अडकलेलं आहे, त्या पार्टची एनर्जी खराब आपल्या शरीरामध्ये होते. कनेक्टेड टू बॉडी. डावा हाताचं व डाव्या साईडचं तर तुमचं वास्तू पूर्ण नसेल, त्या साईडला तुम्ही बघा की जर तिथं बांधकाम अपुरं असेल तर घरामध्ये कुणाला नाही कुणाला तर डाव्या साईडची दुखापत होणार म्हणजे होणार. लेग असणार, चेस्ट असणार, कान असणार, डोळे असणार, हात असणार, सांधे असणार. वास्तू पुरुष तिथं दबला गेलाय जास्त, ज्याच्यावर डोक्यावर लई जडत्व आहे, तर तुम्ही बघा डोक्यावरती पण त्रास होणार, चष्मे लागणार, मायग्रेन होणार, कॅन्सर सारख्या घटना होणार, ॲक्सिडेंट होणार, मेंदूला मार बसणार किंवा मेंदूमध्ये गाठी होणार. मग तुम्हाला कनेक्टेड सांगते की वास्तू अपूर्ण असेल ते कुठूनही पैसे जमा करून पहिला पूर्ण करून एक रंग लावून टाका. मग पुढचं काय करायचं ते तुमची इच्छा. वर्षभरासाठी हे उपाय केले तर चालेल. बाकी हेल्थ ओके आहे, हेल्थवरती जास्त दुरुस्ती नाही आहे. परंतु जे लोक ओव्हरवेट आहे त्या लोकांना थोडंसं कमी करण्याकडे कल ठेवा. एकदम होणार नाही पण हळूहळू होईल. देव उपासना तुम्हाला जे आवडेल त्या देवाची करा. कार्डमध्ये गणपती उपासना आलेली, महालक्ष्मी उपासना आलेली, जसे जसे सण जवळ येणार त्या देवाची तुम्ही उपासना करू शकता. आता आपण बघूया पॉझिटिव्ह टिप्स. मला एक मेसेज आलेला, काही कपल्स आहे त्या लोकांनी युनिटीमध्ये एक मेसेज केलेला की आम्ही सगळे जेव्हा फिरायला जातो कपल त्यावेळी फिरायला तर आम्हाला खूप बरं वाटतं, ग्रुप्समध्ये आम्ही खूप एन्जॉय करतो, परंतु घरी आल्यानंतर आमचे खूप भांडण होतात. मग भांडण कशामुळे होतात, का होतात हे प्रत्येकाला स्वतःचं गुपित माहीत आहे की कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. तर हे जेव्हा होत असतं त्यावेळी शक्यच्या नजरेनं आमच्या ग्रुपमध्ये भांडण होतात आणि आम्ही वैयक्तिक कुठेही जाऊ शकत नाही किंवा आमच्या दोघांचे रिलेशन कसे बिघडले. बरोबर आहे प्रश्न. आणि आता ग्रुप शिवाय कोण फिरायला जातच नाहीये. असे फॅमिली रिलेशन वाले पण बहुत सारे ग्रुप आहे की त्या लोकांना असं वाटतं की आम्ही हे फॅमिली शिवाय दुसरी कुठे एन्जॉय करू शकत नाही. तिथं पण प्रामाणिकपणा खूप आहे. परंतु आताच्या युगामध्ये आणि स्पेशली या कलियुगामध्ये
स्वतःची बायको, स्वतःची फॅमिली, स्वतःचा नवरा, स्वतःचे फ्रेंड्स, जास्त घरामध्ये वावर, जास्त फिरणं हिरणं धोक्याची घंटा आहे, स्पष्ट सांगते. कारण आपल्या घरातले ड्रॉबॅक, आपल्या मिस्टर किंवा मिसेसचे ड्रॉबॅक, फ्रेंड्सचे ड्रॉबॅक आपल्याला माहीत आहे. परंतु समोरची व्यक्ती धोकेबाज असेल, नखरेबाज असेल, मुद्दाम खूप चांगलं वागत असेल आणि तुम्हाला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत असेल, तुम्ही इम्प्रेस होता म्हणजे होता. कारण आपल्या नवऱ्यावरती किंवा आपल्या बायकोवरती प्रेम नाही आहे, कमी होत असतं ना थोड्या वर्षानंतर, मग बाहेरची लोक लागतात. एक मर्यादा ठेवून, एक रिलेशनला गॅप करून आणि बंधनमध्ये ठेवून जर तुम्ही कुठल्याही समारंभला गेला, कुठल्याही ग्रुपमध्ये गेला, काही वाईट नाही आहे. परंतु कपड्याची मर्यादा बघा, तुम्ही किती ग्रुप्समध्ये कुठे नाईट आउटिंग असते, कपड्याची मर्यादा सगळेच ओलांडतात. किती जास्तीत जास्त फिजिकल बॉडी दाखवायचं त्याच्यावरती प्रभाव असतो. सगळेच करतात त्याच्यातला भाग नाही, पण काही स्त्रियांना अशी सवय असते, मी बघितलेली आहे. आणि मी कडक शब्दात सांगते की अट्रॅक्शन करण्यासाठीचा हे खेळ असतो. आणि मग ते मिस्टरना आवडत नाही किंवा ते बोलू शकत नाही, ग्रुपमध्ये त्याच्यावर चर्चा होते, कमेंट्स होते, पाठीमागनं काही बोललं जाते, तर ते त्यांच्या कानावर आलं तर घरात भांडणाचं कारण तुम्ही स्वतः आहे. कारण सर्वात जास्त अट्रॅक्शन करणारी वस्तू किंवा देह प्रदर्शन करणारी स्त्री असते. त्यामुळे मी कपल्सना सांगेन की तुम्ही तुमची मर्यादा ठेवा. नाईट आउटचे जेव्हा प्रसंग येतील त्यावेळी तुमच्या पहिरवेश, कपडे असे असायला पाहिजे की जे सर्वसामान्य सगळं झाकलेलं असावं. आपल्या हजबंड शिवाय आपल्या बॉडीला कोणी जास्त बघणार नाही, काळजी घ्या. जेंट्सला काय एवढा फरक पडत नाही, काही घातलं तर सेम टू सेम असते सगळीकडे, त्यामुळे काही वाटत नाही. पण लेडीजला थोडा प्रॉब्लेम येतो. आणि याचं सोल्युशन असं आहे की सारखं पिकनिक करायच्या नाही, सारखं एकदम यायचं नाही. महिन्यातनं एकदा, 2-4 महिन्यातनं एकदा, 6 महिन्यातनं एकदा आयोजन केलं तर कुठलेही प्रकार होत नाही घरामध्ये भांडणाचे. अफेअर झाले मला माहित आहे, क्रॉस कनेक्शन मध्ये अफेअर चालू आहे. एकामेकाबरोबर रोज प्लॅनिंग होतात आणि फोनमध्ये गॉसिपिंग चालू आहे, एकामेकाचा विरोधात बोलणं चालू आहे, मेसेजेस चालू आहे. मग हे सगळं करणाऱ्याला जबाबदार तुम्ही स्वतः दोघं आहे. ज्या कपलनीच मला मेसेजेस केले त्यांना मेसेजमधनं आन्सर मिळाला असेल की हे सगळं सोशल लोकांना दाखवण्यासाठी जे आपण करतो, दाखवतो आणि आम्ही खूप फ्रेंडली आहे, मॉडर्न आहे, खूप मोठे आम्ही लोक फ्रीडमवाले आहे, आमच्या बायकांना पण एवढं फ्रीडम आहे, नंतर रडायची पाळी आहे. मुलांना पण हेच संस्कार होतात, त्याला पण घेऊन जातात ना बरोबर, ते पण तेच शिकणार आहे. मग आदर्श सुसंस्कृती राहणार नाही. समाजामध्ये थोडंसं हे दूषण चाललेलं आहे, घराघरामध्ये प्रॉब्लेम आहे, पॅरेंट्सना आवडत नाही आहे, पण पॅरेंट्सना ऐकते कोण? त्यांना त्यांचा पहिरवेश पण आवडत नाही, काही वस्तूची मर्यादा आवडत नाही आहे, तरी ते आता बोलू शकत नाही आहे, ते घातबल झालेले आहे, कारण ते कमवत नाही आहे. म्हणून माझी एक सूचना आहे, म्हातारा होईपर्यंत पैसे कमवायचे, कोणाला आपल्यावरती हावी होऊ द्यायचं नाही. तर तुम्हाला तुमचे जे काही इथिक्स आहे ते पाळायला मिळतील. मग ज्यांना जे सूचना पाहिजे होती ते मी दिली आहे. सगळ्यांनाच आरोप नाही आहे, सगळे वाईट आहे असं म्हणणं नाही आहे, परंतु जिथं जे घडलंय ते माझ्या दृष्टिक्षेपात रोज येते, रोज काउन्सिलिंग असतंच की का हे घडलं, का शकचं बीज बोजलं जातं, का तुमच्या आयुष्यामध्ये शक नावाचा प्राणी प्रवेश करतो जेव्हा तिसरी व्यक्ती बरोबर तुम्ही जास्त क्लोज होता. हेच करायचं नाहीये. बाकी तुमचं आयुष्य तुम्हीच कसं जगायचं तुम्ही ठरवायचं आहे. एक मार्गदर्शक म्हणून मी इथं बोललेले आहे, कुणाला काही टोमणे किंवा ह्याच्यातला काही भाग नाही आहे. एक जनरल ज्वलंत प्रश्न आहे, त्याला मी उत्तर दिलेलं आहे. कार्यक्रम कसा वाटतो, माझं यूट्यूब चॅनल फॉलो करा. कसे आहे कॉमेंट्स तुमचे मी बघते आणि तुम्हाला जे काय मार्गदर्शन पाहिजे ते माझ्याकडनं नक्की मिळेल. तर प्रतीक्षा करा. केतनासाठी कार्यक्रम ट्रॅव्हल वाणीमध्ये. नमस्कार.